कर्म आपल्याला कसं सपोर्ट करत असतं आणि कसं गाईड करत असतं हे समजण्यासाठी ही स्टोरी आहे. कदाचित तुमच्यापैकी काहींनी ऐकली असेल. एक आजी आणि आजोबा होते. त्यांची मुलं मोठी झाल्यानंतर ते बाहेरच्या देशामध्ये शिकायला गेली आणि त्यांनी आजी आजोबांना विसरून गेली. हे जे आजी आजोबा असतात त्याच्यापैकी जे आजोबा असतात ते आजोबा जोपर्यंत होते तोपर्यंत आजीला कसल्याही प्रकारचा त्रास नव्हता. आणि अचानक एक दिवस असा येतो की आजोबा जातात. आजोबा गेल्यानंतर ती आजी एकटी राहते. तिने कधीही बाहेरचं काहीही काम केलेलं नसतं. एवढा आजोबाने लाड केलेला असतो. नॅचरली मुलं लाड करतातच पत्नीचा, बरोबर आहे ना. तर त्यांनी भरपूर लाड केलेला असतो. तिने काही बाहेरचं बघितलेलं नसतं. आणि मग जेव्हा तिच्यावरती वेळ येते ती जाते आणि किराणा दुकानामध्ये एक सामान घेण्यासाठी ती जाते. सामान घेते, किराणा घेते, किराणा घेतल्यानंतर पैसे देते. पैशाची कसली कमी नसते. बऱ्यापैकी पैसे पेन्शनचे मिळत असतात. पैसे देते आणि दिल्यानंतर तो किराणा दुकानदार तिला चेंज देतो. चेंज दिल्यानंतर ती आजी मोजते. तिला दिसतं की याच्यामध्ये 10 रुपये जास्तीचे आहेत. ती आजी त्याला 10 रुपये परत काढून देते. परत दिल्यानंतर तो किराणा दुकानदार विचार करतो की मला तर मी तर काउंट केलं होतं आणि जरी दिले नसते तर 10 रुपयाने काही एवढा मोठा फरक पडला नसता माझ्या जीवनात. आजीने दिलेही नसते तरी. तर तो आजीला सहज विचारतो की आजी तुम्ही मला हे 10 रुपये परत का दिले. ती आजी म्हणते बेटा तुझे 10 रुपये घेऊन मी करू काय. आज तुझे 10 रुपये मी जर घेतले ते अनावधानाने जरी आले असतील तर ते 10चे 100 मला द्यावे लागतील कुठे ना कुठेतरी. ठीक आहे. पुढे तो किराणा दुकानदार विचार करतो की अरे यार मी कालच माझं पूर्ण जे ग्रॉसरी आयटम्स आहेत ते आणलेत आणि त्याच्यामध्ये मला काही सामान जास्त आलंय, त्याचं बिल मी पे केलेलं नाहीये. तो ग्रोसरीवाल्याकडे जातो. त्याला वाटतं की यार ही आजी जर 10 रुपयाचा एवढा विचार करते तर मी किती फ्रॉड केलेला आहे. आता इथून पुढे मी करणार नाही. आणि तो त्याच्याकडे जे सामान जास्तीचं आलेलं आहे त्या ग्रोसरीवाल्याकडे तो जातो. त्याला सांगतो फोन करून की अरे बाबा माझ्याकडे तू पाठवलेल्या सामानामध्ये हे सामान जास्तीचं आलेलं आहे. हे मला तुला त्याचे जे काही पैसे असतील सांग, मी तुला तुझे पैसे परत देतो. तो ग्रोसरीवाला जो वेंडर असतो तो मोठा व्यापारी सदान असल्यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे तो म्हणतो क्या यार सेठ 2-3 हजार की बात है, इतना क्या डिफरेंस था. हा दुकानदार म्हणतो नहीं भैया ऐसा नहीं है, फर्क पड़ता है. मेरे आने वाली पीढ़ियों के लिए ये फर्क गिरने वाला है. ये मुझे आज समझ में आया, इसलिए मुझे आपका पैसा देना बनता है, मैं आपको दे दूंगा. तो वेंडर विचार करतो की अरे यार हा दुकानदार 2-3 हजारांनी मला काय फरक पडणार होता. तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये हे जागलं याला मी परत दिले पाहिजे पैसे. आणि तो वेंडर त्याला सांगतो, त्याला पैसे मिळतात. त्या वेंडरनी पण अनावधानाने एक चूक केलेली असते. आणि ती चूक काय मित्रांनो माहिती आहे का. त्याने एका जमिनीचा व्यवहार केलेला असतो. त्या जमिनीचा व्यवहार 10-15 लाखाचा झालेला असतो. त्याला तिथं त्याचं गोडाऊन टाकायचं असतं आणि त्या गोडाऊनसाठी त्याने ती जागा खरेदी केलेली असते. खरेदी झाल्यानंतर सगळा व्यवहार झाल्यानंतर ते पैसे विश्वासावरती दिले जाणार होते. कारण ज्याच्याकडनं त्यांनी जमीन घेतली होती ते त्याचे जुने मित्र होते. पण त्यांची डेथ झालेली होती. याला वाटलं की अभी उसकी डेथ हो गई, अभी उसको क्या पैसा देना है. पण त्याच्या मनामध्ये निर्माण होतं की नाही यार मला हा पैसा परत दिला पाहिजे, क्योंकि 10-15 लाख आगे चल के मेरे करोडों का नुकसान करेगा. त्याच्या मनामध्ये कर्माचा विचार निर्माण होतो आणि तो काय करतो, ते 10-15 लाख रुपये घेऊन त्या आजीबाईच्या घरी जातो. त्या आजीबाईच्या घरी जातो आणि त्याला ते 15 लाख रुपये तो देतो. इट इज कॉल्ड कर्मा. जो भी आप करोगे आपके जीवन में घुमा फिरा के आपके पास में आने वाला है. आम्ही कर्माला खूप हलक्यात घेतो मित्रांनो. आपण काय क्या फरक पडता है, क्या फरक पडता है. पण तुम्हाला खरं सांगू, छोट्या छोट्या गोष्टीने खूप मोठा फरक पडतो. थेंबे थेंबे तळे साचे है ना. कावळ्याची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून तुमच्या लाईफमध्ये इथून पुढे जे काही तुम्ही करणार आहात, सादरीकरण करताय, ओपन माईकच्या स्टेजला येत आहे, जिथे येत आहे, कॉन्फिडंटली शेअर करा. कॉन्फिडंटली शेअर करा. संधी मिळाली 100% त्या संधीचं सोनं करा. थांबू नका. थँक्यू व्हेरी मच.